विदर्भ आयएस अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमपीएससीचे पीवायक्यू पाहणार आहोत, गणित या विषयाचे, आणि सगळ्यात बेस्ट अप्रोच काय आहे हे आपण पाहणार आहोत। पहा, एमपीएससी तुम्हाला 36 सेकंद प्रश्न सोडवायला देतं। कंबाईनचा जर विचार केला तर 36 सेकंदाच्या आत कसे प्रश्न सोडवायचे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। शेवटपर्यंत लेक्चर पहा, तुम्हाला राईट अप्रोच काय आहे गणित सोडवण्याचा हा कळून जाईल। बघा, हा प्रश्न आहे कर सहाय्यक परीक्षा 2015 ला विचारलेला आहे। तर कसं सोडवायचं? कारखान्यामध्ये 16 कुशल कामगार आहेत। कुशल म्हणजे स्किलफुल। एक काम 16 कुशल कामगार एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 20 अकुशल कामगार 16 दिवसात पूर्ण करतात। तर कुशल व अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर काढा। कुशल आणि अकुशल यांच्या कार्यक्षमतेचे गुणोत्तर काढायचे। 4:3 असू शकतं। 4 पट कार्यक्षमता कुशल कामगारांची, 3 पट अकुशलची, 5 पट कुशल कामगारांची आणि 6 पट अकुशल कामगारांची। कुशल कामगारांची कार्यक्षमता जास्त पाहिजे, 5 पट नाही जास्त पाहिजे, हे चुकीचं होईल, कारण कुशल हे जास्त कार्यक्षम असतात अकुशलपेक्षा। इथे पण बघा, कुशल कामगारांची कार्यक्षमता कमी आणि अकुशल कामगारांची कार्यक्षमता जास्त म्हणताय, चुकीचं आहे। इथे पण कुशल कामगारांची कार्यक्षमता कमी, अकुशल कामगारांची कार्यक्षमता जास्त, हे बी चुकीचं आहे। मग मला सांगा, एकच पर्याय असा आहे की जिथं कुशल कामगारांची कार्यक्षमता ही अकुशल कामगारांच्या कार्यक्षमतेपेक्षा जास्त आहे। पूर्ण सोडवायची गरज नव्हती। हा प्रश्न इतक्या सोप्या पद्धतीने सोडवता येत होता। आता याच्या मागे काय कन्सेप्ट आहे, काय बेसिक कन्सेप्ट लॉजिक आहे, मी फक्त लॉजिक सांगितलं, बेसिक कन्सेप्ट सांगत नाही। पण लक्षात घ्या, जर तुम्हाला गणितामध्ये मास्टरी आणायची असेल तर तुम्हाला बेसिक मॅथ आलं पाहिजे। म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आलं पाहिजे। बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, बेसिक गणिताचे नियम माहीत पाहिजे। त्याच्यानंतर ज्या चॅप्टरचा प्रश्न सोडवायचा आहे त्याचे सगळे कन्सेप्ट माहीत पाहिजे, आणि तुम्हाला लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करता आलं पाहिजे, जेणेकरून हे प्रश्न सोडवता येतील। मग इथे मी तुम्हाला बेसिक गणित शिकवणार नाही आहे किंवा पूर्ण कन्सेप्ट शिकवणार नाही आहे, पण प्रश्न कसा टॅकल करायचा हे शिकवणार आहे। तर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळून जाईल की योग्य पद्धत काय आहे, प्रश्नांना कशा प्रकारे हँडल करायचं आहे किंवा आयोगाला अपेक्षित काय आहे। आता मागील प्रश्न आपण 36 सेकंदाच्या सोडवू शकलो असतो। चला पुढे बघा, एक मनुष्य त्याच्या पत्नीपेक्षा तिपटीने काम करतो। पत्नीपेक्षा मनुष्य तिपटीने काम करतो म्हणजे तिप्पट वेगाने काम करतो। त्याची पत्नी तिच्या मुलीपेक्षा दुपटीने काम करते। पत्नी मुलीपेक्षा दुपटीने काम करते। जर त्यांना मिळालेले काम पूर्ण केल्याचा मोबदला 1800 मिळाला तर अनुक्रमे त्याचा, पत्नीचा व मुलीच्या मोबदल्यातील हिस्से किती ते काढा। पहा, मुलीच्या दुप्पट आईला पैसे मिळायला पाहिजे। मुलीच्या दुप्पट आहे का नाही, मुलीच्या दुप्पट आहे का नाही, मुलीच्या दुप्पट आहे का नाही, मुलीच्या दुप्पट आई काम करते, दुप्पट पैसे मिळत आहेत, बरोबर। आणि आईच्या तिप्पट वडील काम करतायत म्हणजे पत्नीच्या तिप्पट, तर हा प्रश्न बरोबर आहे। तर हाही प्रश्न कर सहाय्यक परीक्षा 2016 ला विचारला गेलेला आहे। ऑप्शनवरून सोडवता येतो, लॉजिकल ट्रिक्स वापरता येते। बस तुम्हाला ते जे पैसे मिळणार आहेत ते 1800 झाले पाहिजे। 1200 400 1600 2 1800 होतात, आणि बरोबर ह्या प्रमाणात ह्या 200च्या दुप्पट याच्या तिप्पट असं मिळालं पाहिजे। चला पुढचा प्रश्न। आता हाही होऊ शकतो की नाही सांगा तुम्ही 30 सेकंदामध्ये, 36 सेकंदामध्ये। पहा, कोणताही प्रश्न सोडवण्यासाठी तो प्रश्न समजला पाहिजे, व्यवस्थित समजून घेतला तर लवकर सोडवता येईल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला त्याचा कन्सेप्ट माहीत पाहिजे, त्या प्रकरणाचा, त्या चॅप्टरचा कन्सेप्ट माहीत पाहिजे, तर तुम्ही व्यवस्थित सोडू शकता। तुम्हाला जर आणखी असे व्हिडिओ हवे असतील, तुम्हाला वाटत असेल की बाबा यातून काहीतरी शिकायला मिळते, आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचे, तर तुमचा रिस्पॉन्स महत्त्वाचा आहे। तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। मला जर असं वाटलं की बाबा तुम्हाला व्हिडिओची गरज आहे, तुम्हाला ते लाईक तुमच्या शेअर किंवा कमेंटमधून, तुम्हाला लाईक नाही वाटलं तर शेअर करा, कमेंट करा, त्यातून मला लक्षात येईल तुमच्या कमेंटमधून की तुम्हाला याची आवश्यकता आहे की नाही। आवश्यकता असेल तर आपण असे अनेक व्हिडिओ बनवूयात आणि आणखी डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करूयात। ओके, जसं मी तुम्हाला हा प्रश्न सांगतो, एक माणूस एक काम 8 दिवसात पूर्ण करतो। एक माणूस एक काम 8 दिवसात पूर्ण करतो। जर त्याचा मुलगा ते काम 24 दिवसात पूर्ण करतो, मुलगा 24 दिवसात पूर्ण करतो, माणूस 8 दिवसात पूर्ण करतो, मुलगा 24 दिवसात पूर्ण करतो। जर दोघांनी एकत्र काम केले तर त्यांना काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?
माणूस 8 दिवसात करत होता, मुलगा 24 दिवसात करत होता. एकत्र काम केले म्हणजे माणसाला सोबत कुणीतरी आलंय, त्याचा मुलगा आलाय, तर ऑफकोर्स कमी दिवसात काम होणार. मग मुलगा सोबत आल्यावर 9 दिवस लागतील का? नाही, कमी दिवसात होईल. 8 दिवस लागतील का? नाही, कमी दिवसात होईल. मग 5 दिवसात होईल की 4 दिवसात होईल? जर माणूस 8 दिवस करत होता आणि मुलगा जर 8 दिवसात करत असता तर निम्म्या दिवसात काम झालं असतं 4 दिवसात. हा माणूस 8 दिवसात काम करतोय, त्याचा मुलगा पण 8च दिवसात काम करणारा असता तर काय झालं असतं? मुलगा आल्यानंतर दोघांनी मिळून निम्म्याच दिवसात 4 दिवसात केलं असतं. मग इथे 5 आणि 6 ऑप्शन आहे, तर हे 8 दिवसापेक्षा हे खूप मोठं आहे. मग 5 नाही तर 6 दिवस उत्तर येईल. पर्यायावरून लॉजिक वापरून आपण सांगू शकतो 5 खूप कमी दिवस आहेत. इथं हा 24 दिवसात करतो म्हणजे किती उत्तर येईल? 6. आता दुसरी पद्धत, मी असं मानतो की 48 खड्डे खांदायचं काम आहे. मी असं मानतो 48 खड्डे खांदायचं काम आहे. हा एका दिवसाला 6 खड्डे खांदेल, हा एका दिवसाला 6 खड्डे खांदेल, हा एका दिवसाला 2 खड्डे खांदेल, हा एका दिवसाला 6 खड्डे, हा एका दिवसाला 2 खड्डे. दोघं मिळून 8 खड्डे खांतील. 8 सख 6 दिवसात पूर्ण काम होईल. ही एक पद्धत आहे याला सोडवण्याची, पण ऑप्शनवरून पण सोडवता येतं. हा 8 दिवसात पूर्ण काम करत होता, हा 24 दिवसात पूर्ण काम करत होता. एकूण खड्डे किती आहेत? 48. 48 खड्डे, हा एका दिवसाला 6 खड्डे खांदेल, हा एका दिवसाला 2 खड्डे खांदेल. दोघं मिळून 8 खड्डे खांतील. 8 खड्डे खांतायत तर पूर्ण काम 6 दिवसात होईल. चला पुढचा प्रश्न पहा. सोडवण्याची मेथड महत्त्वाची आहे. 36 सेकंदात हे प्रश्न सोडवता येतात. आता तुम्ही म्हणताल सर कसं? मी इथे जर असं ऑप्शन असेल काही तर तुम्हाला दाखवतो बघा. अरे यार, इथे मोर टायमिंग, चला आय थिंक इथे काही ऑप्शन नाही टायमरचा. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बघा स्टॉपवॉच लावून की किती वेळात प्रश्न सोडून होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टॉपवॉच लावता येईल अशा वेने याला ओपन करूयात. 300 मीटर लांबीच्या आगगाडीस 78 किमी ताशी वेगाने एक पूल ओलांडण्यासाठी 1 मिनिट लागतो. त्या पुलाची लांबी किती? 300 मीटर लांबीची रेल्वे पहा, 300 मीटर लांबीची रेल्वे आहे. 300 मीटर लांब रेल्वे, तिला एक पूल ओलांडायचा आहे. तर काय होणार आहे? 300 मीटर लांबीच्या रेल्वेला पूल ओलांडायला, त्या पुलाला ओलांडायचे म्हणजे 300 प्लस त्या पुलाचं अंतर कापायचं आहे. दोन्ही अंतर कापले जातील. 78च्या वेगाने 1 मिनिट लागतो. 78चा वेग म्हणजे 78,000 मीटर, मीटरमध्ये रूपांतर करू. 1 तासात म्हणजे 60 मिनिटात. 78,000 मीटर, 78 किमी, 78 किमी म्हणजे 78,000 मीटर, मीटरमध्ये रूपांतर केलं 60 मिनिटात. तर 1 मिनिटामध्ये किती अंतर कापलं जाईल? 1300 मीटर. मग एका मिनिटामध्ये 1300 मीटर अंतर कापलं जाते. त्यात रेल्वेचं 300 आहे, तर 1000 कशाचं असेल? पुलाचं. तर हे उत्तर आहे तुमचं 1000. आता हा प्रश्न कसा सोडवायचा होता? एवढा सोडवायचा होता. 78 किमी म्हणजे 78,000 मीटर, 1 तासात म्हणजे 60 मिनिटात. तर 1 मिनिटात किती? 1300 मीटर. पुलाला ओलांडताना एकूण 1300 मीटर अंतर कापलं जातं. त्यात 300 मीटर रेल्वेचं आहे, तर राहिलेलं पुलाचं. मग हा कन्सेप्ट आहे. रेल्वेने पुलाला ओलांडलं तर काय होतं? रेल्वेने पुलाला ओलांडलं तर रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी एवढं अंतर कापलं जातं. त्याला 1 मिनिट लागलाय. मग 78 किलोमीटर पर ताशी पर आवर, 78 किलोमीटर म्हणजे 78,000 मीटर. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. एका मिनिटात किती? एका मिनिटात किती? तर किती होईल एका मिनिटात? 1300 मीटर. मग 1300 मीटर अंतर कापलं जातं. 1300 मीटर अंतर कापलं जातं. ओके, तर 300 तर रेल्वेचं आहे, मग 1000 कशाचं आहे? पुलाचं आहे. आता तुम्हाला वाटत असेल सर आम्हाला काही जणांना समजत नाही. हे समजण्यासाठी तुम्हाला बेसिक मॅथ आलं पाहिजे. बेसिक मॅथमध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आले पाहिजे. बऱ्याच जणांना गुणाकारच लक्षात येत नाही, भागाकारच लक्षात येत नाही. खूप झालं
तर 8 तास लागतात. 8 तासामध्ये सगळे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचे नियम तुमचे क्लिअर होऊन जातील. ते आधी करा. त्याच्यानंतर तुम्हाला रेल्वेचा कन्सेप्ट काय माहीत पाहिजे. किलोमीटर पर आवरमध्ये स्पीड का घ्यायचा, मीटर पर सेकंडमध्ये का घ्यायचा, रेल्वेने पुलांना ओलांडलं तर काय होईल, याची मांडणी कशी करायची, हे कळलं पाहिजे. हे जर कळलं, अभ्यास जर तुमचा झाला योग्य पद्धतीने, तुम्हाला जर बेसिक येते, कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि थोडासा लॉजिकल सेन्स वापरला तुम्ही, तर ह्याचं उत्तर एवढंच आहे. 300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 किमी वेगाने पूल ओलांडायला 1 मिनिट लागतात. 78 किमी म्हणजे 78,000 मीटर. 1 तासात म्हणजे 60 मिनिटात. 1 मिनिटात काय होईल, 6 1 6 6 3 1300 मीटर. 300 मीटर पुलाचं आहे, वजा करा, उत्तर एवढंच याचं उत्तर आहे. लिपिक टंकलेखकला MPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. चला आणखी एक क्वेश्चन घेऊ. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 किमी असेल आणि चोराची गाडी 80 किमी वेगाने धावत असेल. त्या दोघांमध्ये सुरुवातीला 10 किमीचे अंतर. चोर आहेत 80 किलोमीटर पर आवरच्या वेगाने, पोलीस आहे 100 किलोमीटर पर आवरच्या वेगाने आणि त्यांच्यामध्ये 10 किमीचं अंतर आहे. तर किती वेळात पोलीस चोरास पकडतील? मला सांगा, हे 80नी चोर चाललेत, पोलीस पण 80नी चालले, कधीच पकडू शकणार नाही. पोलीस चोरांना कधीच पकडणार नाही. चोर पण 80च्या वेगाने चाललेत, पोलीस पण 80च्या वेगाने चाललेत. पण पोलीस जर 100च्या वेगाने चालले तर पोलिसांचा वेग 20 किलोमीटर पर आवर जादा आहे. मग पोलीस त्यांना 20 किलोमीटर पर आवर वेगाने पकडतील, कारण दोन्ही 80 आणि 100मध्ये 20चा फरक आहे. याला म्हणतात सापेक्ष वेग. मग हे ओव्हरटेकिंग जे होणार आहे ते 20 किलोमीटर पर आवरच्या वेगाने होणार आहे. किती? 20 किलोमीटर पर आवरच्या वेगाने. मग आता हे 10 किमी अंतर कापायचे 20च्या स्पीडनी, तर अर्धा तास लागेल. किती वेळ लागेल? अर्धा तास लागेल. 30 मिनिटे. प्रश्न कसा सोडवायचा? पेपरला एवढं चोर पोलीस लिहित बसायचं नाही. पेपरला काय करायचं? चोर 80च्या स्पीडने, पोलीस 100च्या स्पीडने आणि 10 किमीचं अंतर आहे. दोघांमध्ये 10 किमीचं अंतर आहे. 80 100 20चा फरक पडतो. 1/2 तास, अर्धा तास आहे का कुठं? 30 मिनिटं आहे. एवढंच याचं उत्तर आहे. पेपरला अपेक्षित एवढंच आहे. तुम्ही उगाच सूत्र लिहित बसले, स्टेप वाढवत बसले, कॅल्क्युलेशन अवघड करत बसले, काही उपयोग नाही आहे. मग ह्या पद्धतीने तुम्हाला पेपरला सोडवायचं आहे. कधी ऑप्शनवरून सोडवा, कधी ट्रिक्सने सोडवा, कधी लॉजिकल सेन्स वापरा. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे. आणखी काही प्रश्न आपण घेऊयात. हां, फक्त जर तुम्हाला हे आवडत असेल, समजत असेल, लॉजिक तुम्ही GS GK मध्ये वापरू शकता. मॅथमध्ये तर खूप जास्त सगळं लॉजिकचाच पार्ट असतो. ओके, हा प्रश्न मी तुम्हाला सोडवायला देतो, सोडवा. ओके, याला मी पुढच्या याच्यामध्ये घेईन. हा एक चॅलेंजिंग क्वेश्चन आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023ला आलेला प्रश्न आहे. किंवा तुम्ही आता पॉज करा, सोडवा, मी थोड्या वेळाने याला सोडून घेईल. ओके, किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेऊ. बऱ्याच जणांचं मागच्या वेळेला चुकलं होतं, म्हणून आपण याला तुमच्यासाठी देऊया. चला, हा प्रश्न बघा. हा 2022ला आलेला क्वेश्चन आहे. लेटेस्ट क्वेश्चन पण आहेत मागच्या 2 वर्षामध्ये आलेले, तेही ट्रिक्सने सोडवता येतात. संजय परेशपेक्षा 3पट वेगाने, परेश निलेशपेक्षा 5पट वेगाने चालतो. निलेशने 45 मिनिटात केलेला प्रवास परेश फक्त मिनिटात करेल. एकच मिनिट. संजय परेशपेक्षा 3पट वेगाने, परेश निलेशपेक्षा 5पट वेगाने. तर निलेशने 45 मिनिटात पार केलेलं अंतर परेश, निलेशने 45 मिनिटात पार केलं. निलेशने 45 मिनिटात पार केलं. परेश निलेशपेक्षा 5पट वेग होता. मग परेशचा निलेशपेक्षा 5पट वेग होता, म्हणजे टाईम लागेल 1/5 तर 9 मिनिटं. तर परेश फक्त 9 मिनिटात पार करेल. एवढंच करायचं होतं. आता याच्या मागचं लॉजिक समजून सांगतो, याच्या मागचा कन्सेप्ट समजून सांगतो. एक कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर येणार होतं. आणि विचारलंय दुय्यम निबंध गट ब 2022ला विचारलेला प्रश्न.
संजय परेशपेक्षा तिप्पट आणि परेश निलेशपेक्षा 5 पट वेगाने. निलेशला 45 मिनटं लागतात. 45 मिनटं निलेशला लागतात. आता याच्यापेक्षा 5 पट वेग परेशचा आहे. स्पीड 5 पट आहे तर टाईम रिव्हर्स प्रपोर्शन असतं. माझा स्पीड तुमच्यापेक्षा दुप्पट आहे. माझा गाडी चालवण्याचा स्पीड तुमच्यापेक्षा दुप्पट असेल तर मला निम्मा टाईम लागेल. दुप्पट गुणिले 2 ऐवजी 1/2. माझा टाईम तिप्पट असेल, माझा स्पीड तुमच्यापेक्षा तिप्पट असेल तर मला 1/3 टाईम लागेल. मग स्पीड 5 पट तर टाईम लागेल 9 मिनिटं. ओके. $2019 आलेला प्रश्न आहे. याला कसं सोडवायचं तर याचं तुम्हाला एक ट्रिक्स आहे. ती ट्रिक्स माहीत पाहिजे. बघा, एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यात ताशी 5 किमी गतीने चालला तर तो 3 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर तो ताशी 6 किमी गतीने चालला तर 7 मिनिटे लवकर पोहोचतो. त्याचे घर आणि कारखाना यातील अंतर किती? 2 स्पीड दिलेत. आधी जातो 5च्या स्पीडनी, नंतर जातो 6च्या स्पीडनी. 5च्या स्पीडने गेला तर 3 मिनिटं उशीर होतो. 6च्या स्पीडने गेला तर 7 मिनिटं लवकर पोहोचतो. 5 आणि 6 वेगाचा लसावी घ्यायचा. इथं वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक तासात. वेळेतील फरक तासात का? कारण वेग तासात आहे. मग वेगांचा लसावी 5 आणि 6चा लसावी 30. 5 × 30 गुणिले 3 मिनिटं लवकर 7 मिनिटं उशिरा 10 मिनिटं भागिले 60. तर उत्तर काय येईल? उत्तर काय येईल? 5 मिनिटं. अंतर किती? 5 मिनिटं नाही, 5 किमी. अंतर किती? दोन्ही वेगांचा लसावी घ्यायचा. वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक. वेग km/h मध्ये घेतला म्हणून वेळेतील फरक पण तसा घेतला. आणखी 2 प्रश्न घेऊयात आपण आणि एक तुम्हाला सोडवायला दिला आहे. अरे 9वा क्वेश्चन नाही का यामध्ये? चला 9वा क्वेश्चन मिस आहे. 8वा डबल झाला. काही हरकत नाही, ते बघूयात पुढच्या एकदा. सविता कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता कविता यांची आजची वय किती? सविताचं आजचं वय 3च्या पाड्यात पाहिजे, 3च्या पटीत पाहिजे. सविताचं आजचं वय 3च्या पटीत नाही, 3च्या पटीत नाही, 3च्या पटीत नाही. सविताचं आजचं वय 3च्या पटीत आणि कविताचं 4च्या पटीत. कविताचं 4च्या पटीत. सविताचं 3च्या पटीत, कविताचं 4च्या पटीत. आता बघा, हे सगळे प्रश्न अशा ट्रिक्सने सोडवता येतात. तुम्हाला हा प्रश्न सोडवायला दिलेला आहे कोणता? हा राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न आहे. तर तुम्ही हा प्रश्न सोडवता. आता जर तुम्हाला असे व्हिडिओ वाटत असेल की मी जास्तीत जास्त रेकॉर्ड करावेत किंवा अपलोड करावेत तर तुम्ही तुमचा फीडबॅक द्या. तुम्हाला जर हे लेक्चर आवडतायत, आवश्यकता आहे, चांगले वाटतायत तर आपण असे आणखी व्हिडिओ बनवू, आणखी डिटेलमध्ये विश्लेषण घेऊ, चॅप्टर वाईज विश्लेषण घेऊ किंवा चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवू. पण त्याची जर तुम्हाला आवश्यकता असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आता याच्या व्यतिरिक्त जर कुणाला वाटत असेल की सर आम्हाला तुमच्याकडून शिकायचं आहे तर तुम्ही आपल्या विदर्भ IAS अकॅडमीवर कंबाईनचा एक कोर्स आहे तो घेऊ शकता, गणित बुद्धिमत्तेचा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कंबाईनची आपली ऑफलाईन बॅच जॉईन करू शकता, जी पुण्याला आहे, पुण्याला मी शिकवतो. त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता, तिथेही गणित मी तुम्हाला शिकवणार आहे. तर ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असेल, नंबर्स असतील, ते कॉल करून तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आणि आता आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.